जनगणनेनंतरच दुरुस्ती विधेयक सादर करा. वणीत सामाजिक संघटनांची मागणी. प्रस्तावित डिलिमिटेशन, मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेवर आक्षेप घेत विविध सामाजिक संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. लोकसंख्येच्या आधारावर पुनर्रचना केल्यास काही राज्यांचे प्रतिनिधित्व वाढून काहींचे कमी होण्याची शक्यता असून सामाजिक व राजकीय असमतोल निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय घटकांच्या प्रतिनिधित्वावरही परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे सर्वप्रथम अचूक व अद्ययावत जनगणना करून त्यानंतरच डिलिमिटेशन विधेयक सादर करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वणी मतदारसंघातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्षाच्या माध्यमातून भारताचे महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना आदरणीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत आज निवेदन देण्यात आलं. निवेदनाचा विषय असा होता की नारीवंदन 2023ला मंजूर झालेलं महिला बिल हे मंजूर झाल्यानंतरही मागील महिन्याभरापासून केंद्र शासनाच्या वतीने डिलिमिटेशन बिलावर चर्चा करून आणि भारतीय सदनामध्ये त्यावर चर्चा करून भारतामध्ये एक खूप मोठं नेरेटिव्ह पसरवण्याचं काम येथील केंद्र सरकार व या राज्याचं सरकार करत आहे, असं आम्हाला निदर्शनात येताना दिसून राहिलेलं आहे. परिसीमन आयोगाच्या नियमानुसार हे डिलिमिटेशन बिल पास केले जाते आणि लोकसंख्येच्या आधारावर हे सर्व गोष्टी घडतात. पण असं न करता केंद्र सरकार व राज्य सरकार याच्यावर सामाजिक स्वास्थ्य खराब करण्याच्या माध्यमातून ते विशेष लक्ष देत आहे. आमची अशी मागणी आहे की 2011पासून रखडलेली जे जनगणना आहे, जातनिहाय जनगणना आहे, पहिला आधी ते जातनिहाय जनगणना करावं, नंतर त्यांनी घटनेत दुरुस्ती करण्यासंदर्भातलं डिलिमिटेशन बिल सादर करावं, अशी आमची वणीकर जनतेची मागणी आहे. उलटपक्षी या प्रकरणामध्ये केंद्रामध्ये व राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, ते सरकार या महिला विधेयकाच्या अगेन्स्टमध्ये मोठे मोठे मोर्चे काढून आंदोलन काढून समाजामध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तुर्तास त्यांनी सामाजिक भावनेचं जाण ठेवून हे सर्व त्यांनी आंदोलन थांबवावं व महिला अधिनियम 2023 महिला बिल काय आहे हे लोकांना सर्वप्रथम समजून सांगावं व डिलिमिटेशन बिल आम्ही का बंद पाडलं याचंसुद्धा त्यांना उदाहरण भेटलेलं आहे. कारण त्यांच्या बाजूने 54 मतदान कमी पडलं, त्यामुळं हे बिल त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे. या बिलामध्ये कुठल्याच प्रकारचं महिलांच्या संदर्भातलं काही नाही. जे काही आहे ते नारीवंदन अधिनियम 2023 आहे, त्यातूनच महिलांना 33% रिझर्वेशन दिलेलं आहे. पण अलीकडे केंद्र सरकार राजकारणामध्ये महिलांना 50% वाटा द्यायचा प्रयत्न करत आहे, त्यांनी द्यावा. आमचीसुद्धा मुख्य मागणी तीच आहे की महिलांना 50% रिझर्वेशन द्यावं. पण केव्हा द्यावं? जेव्हा त्यांनी 2011ची रखडलेली जे जातनिहाय जनगणना आहे ते पूर्ण करावं आणि नंतर त्यांनी महिलांना राजकीयदृष्ट्या 50% रिझर्वेशन द्यावं. एवढी एक मागणी आम्ही या माध्यमातून SDO साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद.